Hello, welcome to all of you. I'm Vishal sir. Today I'm starting new topic from 12th physics from Maharashtra board. That is topic number 13. AC circuit. If you are new, then please subscribe, please like, please share. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेणार आहोत जे बोर्ड एक्झाम मध्ये पडू शकतात, ज्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. ते पडणार म्हणजे पडणारच त्या टाईपचे क्वेश्चन. आपण PYQ MCQ जे आहेत या टॉपिकचे ते आपण आज आता स्टार्ट करूया. चला तर AC सर्किट मध्ये हा मार्च 2022 चा MCQ आहे. मार्च 2022 मध्ये बोर्ड एग्जाम महाराष्ट्र हा क्वेश्चन पडलेला आहे. बघूया. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ओव्हर अ full cycle is always. Over a full cycle is always. First option 0, second option I naught upon 2, third option I naught upon root 2, fourth option 2 into I naught. Out of these, first option is correct, that is 0. Next MCQ from topic AC circuit, that is topic number 13. In LCR series, LCR means L means inductance, C means capacitance, R means resistance. Okay. In LCR series circuit, at resonance, the power factor is, at resonance, the power factor is first option 0, second option 0.5, third option 1, fourth option infinity. Out of these, third option is correct, that is 1. LCR सर्किट जर सिरीज मध्ये असेल, रेझोनन्सच्या ठिकाणी पॉवर फॅक्टरची किंमत किती असणार आहे? पॉवर फॅक्टरची जी किंमत आहे ती 1 असते, लक्षात ठेवा. LCR सर्किट जर सिरीज मध्ये असेल तर त्याची पॉवर फॅक्टरची किंमत किती असणार आहे? 1 असणार आहे. Next MCQ from topic number 13, that is AC circuit. In series LCR circuit, in series LCR circuit, at resonance, phase difference between current and EMF of sources, current and EMF of sources. हा क्वेश्चन जुलै 2017 PYQ आहे. जुलै 2017 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. हा क्वेश्चन पण खूप महत्वाचा आहे. In series LCR circuit at resonance, phase difference between current and EMF of sources. First option pi radians, second option pi upon 2 radians, third option pi upon 4 radians, fourth option 0 radians. Out of these, fourth option is correct, that is 0 radians. तर हा नेक्स्ट MCQ, that is PYQ जुलै 2018. हा MCQ जुलै 2018 मध्ये महाराष्ट्र बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला आहे. हे न्यूमेरिकल आहे. इन सिरीज LCR सर्किट, in series LCR circuit, R is equal to 3 ohm. रेजिस्टन्सची किंमत आपल्याला 3 ओहम दिलेली आहे. XL is equal to 8 ohm. XC is equal to 4 ohm. The impedance of the circuit is, the impedance of the circuit is, या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला, या MCQ मध्ये आपल्याला इम्पेडन्सची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघूया. पहिला ऑप्शन 3 ओहम, सेकंड ऑप्शन 7 ओहम, थर्ड ऑप्शन 5 ओहम, फोर्थ ऑप्शन 25 ओहम. आता इथे R म्हणजे काय? रेजिस्टन्स लक्षात ठेवा. XL म्हणजे काय?
इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XC म्हणजे काय? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्ट. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ओके. आता हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला आहे इम्पिडन्स साठी. झेड मीन्स इम्पिडन्स. याच्या व्हॅल्यू आहे गिवन व्हॅल्यूज. त्या व्हॅल्यूज आपण ठेवायचे बघा. आर ची व्हॅल्यू आहे 3 स्क्वेअर प्लस XL. XL ची किंमत किती आहे? 8. ओके. 8 हे मायनस सांगितलं. X ची किंमत आहे 4. याचा आपल्याला वर्ग घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 3 चा स्क्वेअर 9 प्लस 8 मायनस 4. 4 चा स्क्वेअर आपल्याला घ्यावा लागेल. पुढे 9 प्लस 16 that is 25. 9 plus 16 that is 25. याचा स्क्वेअर रूट घेतला आपण. ही किंमत मिळणार आहे आपल्याला 5 ओहम. 5 ओहम. बघा हे सोल्युशन या स्वरूपात आहे. इम्पेडन्स साठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. Z इज इक्वल टू रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL मायनस XC स्क्वेअर. ह्या व्हॅल्यूज ठेवल्या आपण. ह्या गिवन व्हॅल्यूज इथे ठेवल्या. 3 चा स्क्वेअर 9, 8 मायनस 4 4. 4 चा स्क्वेअर घेऊया. 9 प्लस 16 हा 4 चा स्क्वेअर घेतला. रूट 25 याचा वर्गमूळ घेतला. 5 रूट. ओके. तर हा 2018चा MCQ आहे. थर्ड ऑप्शन हा करेक्ट आहे. 2018 जुलैमध्ये हा प्रश्न महाराष्ट्र बोर्ड मध्ये विचारलेला आहे आणि तिसरा ऑप्शन हा करेक्ट आहे. ओके. Next MCQ from topic number 13, that is AC circuit. A current in AC circuit lags behind. A current in AC circuit lags behind the applied EMF by 90 degree. The applied EMF by 90 degree. The circuit contains dash. The circuit contains. Okay. First option only resistance. Second option only capacitance. Third option both A and B. म्हणजे वरचे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. आणि चौथा ऑप्शन आहे ओनली इंडक्टन्स. आउट ऑफ दिस फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. दॅट इज ओनली इंडक्टन्स. ओनली इंडक्टन्स. बघा एसी सर्किट मध्ये जो करंट आहे, करंट इन एसी सर्किट लॅग्स बिहाइंड अप्लाइड बाय EMF. अप्लाइड बाय EMF 90 डिग्री. ओके. तर याची जी किंमत आहे, ही जी किंमत आहे कशावरती डिपेंड आहे? ओनली इंडक्टन्स. ओनली इंडक्टन्स. थँक्यू फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. असाच व्हिडिओ शेअर करा, असाच व्हिडिओ वॉच करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. आय विल मीट विथ यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.